ठाणे जिल्ह्यातील मुंबई लगत जवळपास 6,000 कोटीची जमीन, ज्याचे बाजार मूल्य 6,000 कोटी रुपये आहे, ही मूळ जमीन राज्य सरकारची असताना या मुंबईमधील 2 कंपन्यांनी संगनमत करून राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ही जमीन गिळंकृत करायचा पैलवाना प्रयत्न केलेला आहे। साधारणतः 254 एकर ही जागा आहे। यामध्ये दी इस्टेट डेव्हलपमेंट, मीरा रिअल इस्टेट डेव्हलपमेंट यांची संयुक्त नावे ही जागा करण्यात आली आहे। यामध्ये 189 एकर मीरा रिअल इस्टेट आणि तदू आपला इस्टेट डेव्हलपमेंट व मीरा रिअल इस्टेट, आणि यापैकी 189.51 एकर आणि मीरा रिअल इस्टेटच्या नावाने 65.37 एकर। याबाबत माननीय उच्च न्यायालयाने या जमिनी, सरकारी जमिनी, मिठागराच्या जमिनी ज्या मूळ राज्य सरकारच्या होत्या, 48 पासून वारंवार या जमिनीच्या संदर्भात अभिलेखात फेरफार करण्यात आला। कशामुळे झाली मला माहिती नाही, पण असं आहे की एखाद्या व्यक्तीला त्यांचं मत मानत असताना त्या विरुद्ध असे प्रकार करणं म्हणजेच लोकशाहीलाच धोका आहे। आणि व्यक्ती स्वातंत्र्य असेल, बोलण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन आम्ही म्हणून तेच तुम्ही बोलावं अशी अपेक्षा आता राज्यामध्ये काही लोकांची झालेली आहे। त्यामुळे असे प्रकार होत आहेत, वाढत आहेत असं मला वाटतं। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये कुठेतरी सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला, त्यामुळे ते निवडणूक रद्द केली असा आरोप संजय राऊतांनी केला। कुठेतरी लोकशाहीची गळचेपी असा नाही, संजय राऊत बोलले ते बरोबर बोलले। तुम्ही मेडिकल काउन्सिलला स्वतःच्या मालकीप्रमाणे त्याचं गठन करण्याचा प्रयत्न केला, जे MCI वर पूर्णतः सरकारचा कंट्रोल होता, सरकारचाच कंट्रोल आहे। परंतु ते साहित्य म्हणून त्यामध्ये इलेक्शन होऊन जी मंडळी तिकडे सिलेक्ट होत होती, ते सगळे अधिकार काढून सरकारने आपल्या अधिकारातून माणसं नियुक्त करण्याचा प्रयत्न सुरू केला। आणि मग आपण म्हणू ते पद्धतीनं त्याचं क्वालिफिकेशन आहे का नाही, ते त्यासाठी पात्र आहेत की नाही, पण जिथे तिथे मात्र आपल्या मर्जीतील माणसं नेमण्याचा जो काही गोरखधंदा सुरू केला होता त्याला चपराक ही निश्चित आहे। पश्चिम बंगालमध्ये आज शपथविधी आहे। पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये भाजपचा सरकार स्थापन होते, काँग्रेस विरोधी पक्ष आहे, याच्याकडे कसं बघतोय? काय आहे, बेईमानी करून मिळवलेलं हे सरकार आहे, प्रामाणिकपणे इमानदारीने सरकार आलेलं नाही। 90-92 लाख मतं कमी करताय। कोणाची मतं कमी केली? आमच्याकडे एक SRP जवान आहे गडचिरोलीला, 15 वर्षापासून जवान आहे, त्याच्या कुटुंबातील सर्व मतदार वगळून टाकलेत, कारण तो अल्पसंख्याक होता म्हणून। तो म्हणतो की माझे आई वडील कुटुंब सगळ्यांचं काय मत वगळलं? अशा पद्धतीनं जर तुम्ही 2.5 लाख CRPF जवान लावताय, SRP लावताय, बॉर्डरची फोर्स वापरताय आणि या निवडणुका बेईमानीने जिंकताय, हे लपून राहिलेलं नाही। जे प्रकार पश्चिम बंगालमध्ये झाले, मत चोरी करून, मत वगळून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना नामशेष करण्यासाठी, हे अत्यंत गंभीर आहे। त्यामुळे ह्यांचा जो काही जल्लोष आहे हे नक्की मला वाटतं की बेईमानी करून करत असलेला जल्लोष आहे आणि मिळवलेली सत्ता आहे। त्यामुळे खरं तर भारतामध्ये अशा केंद्र सरकारच्या सत्तेचा दुरुपयोग करून जो वापर होत आहे, त्यामुळे देशभरामध्ये नव्हे जगात आता चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तामिळमध्ये TVKला जवळ करून द्यायचे, केल्यामुळे फक्त इंडियाकडे फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते। नाही, असं आहे की आमच्याकडे ते आघाडी नव्हतेच, आणि एक सेक्युलर विचाराचा माणूस म्हणून विजय थलपतीला सगळं आम्ही मानतो, ते द्रमुकला मानतो। त्यावेळेस त्यांना सरकार गठन करण्यात कुठलीही अडचण येऊ नये
म्हणून तो निर्णय आमच्या नेतृत्वाने घेतलाय, पक्षाने घेतलेला आहे. त्यामध्ये द्रमुकचं पूर्ण काही काडीमोड व्हावं असा आमचा अजिबात विचार नाही, पण एक सेक्युलर विचाराचा पक्ष त्या ठिकाणी सत्तेत आला पाहिजे. इतर पक्ष जो दुसरा काय AIADMK हा भाजपाच्या जवळ आहे, हा थोडस याला धर्मांध आणि जातीय विळख्यात तो अडकतो आहे. त्या अजगरांच्या तोंडात हा पक्ष चाललेला आहे आणि उद्या तिथेही धर्मांधता जातीयता पसरू नये म्हणून त्या ठिकाणी थलपतीचं सरकार यावं, विजय थलपतीचं एक चांगला निर्णय आम्ही घेतला. पण आता त्यामध्ये हे जे काय अडसर आणण्याचं काम राज्यपाल करत आहेत, तर राज्यपालांना अर्थात त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका कोणाच्या इशाऱ्यावर आहे हे आता भारतातील लोकांना किंवा तामिळनाडूच्या तर लोकांना नक्कीच कळलं आहे. पण हे अशा प्रकारे इशाऱ्यावर राज्यपाल काम करतात हे मात्र संविधानाचा गाळ घोटणार आहे असं माझं मत. महायुतीकडून समन्वय समितीत बदल करण्यात आला, सरकारमधील समन्वय साधण्यानंतर मंत्र्यांची समिती. महायुती आता मंत्र्यामध्येच म्हणजे सुरू आहे की पहिले पक्षात समन्वय नव्हता म्हणून पक्षाची होती, आता मंत्र्यात समन्वय नाही आहे म्हणून मंत्र्यांची समिती. उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही राहिला तर त्यांची वेगळी समिती. सध्या राज्यात हेच चाललेलं आहे, एकमेकाची जिरवण्याचं काम पद्धतशीर सुरू आहे. निर्णय फिरवले जातात पहिल्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्णय फिरवले आहेत. त्यामुळे यामध्ये युद्ध नाही, पण मी शीतयुद्ध मात्र प्रचंड शिगेला पोहोचला आहे. त्याचं आता फक्त रूपांतर वारमध्ये होण्याची शक्यता आहे. तो कधी होईल याची आम्ही वाट बघतो. बोरिवलीमध्ये मागे मी विषय विचारला होता, एका पॅलेसमध्ये महसूल अधिकाऱ्यांनी चुकीचे नकाशे दिल्यामुळे कोट्यवधीचा फायदा झाला त्या बिल्डरला. हा ते प्रकरण आता चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्याकडे आहे. आम्ही चौकशी करा म्हणून मी पत्र दिलं होतं. ते 15 दिवसापासून काही अधिकारी, माझं मत आहे की बावनकुळेवर आणि त्यांच्या काही खालच्या अधिकाऱ्यांना घेऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये 3 सोसायट्या होत्या, 3 सोसायट्याचे बिल्डर वेगळे होते. मागच्या सोसायटीला 20 फुटाचा रस्ता असताना त्यांनी पुढच्या 2 सोसायट्याला अटॅच असलेला 100 फुटाचा रस्त्याचा FSI घेतला. जी मधातली रिझर्व्ह लँड होती ती त्याचा सुद्धा FSI घेतला आणि हा अशा पद्धतीनं प्रचंड 500 कोटी रुपयाचा साधारणतः FSI त्या ठिकाणी मागच्या सोसायटीने यूज केला आणि नकाशे बदलले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट अहवाल दिला आहे की ते नकाशे खालच्या अधिकाऱ्यांनी बदलले असं ते प्रकरण आहे. मी कालच बावनकुळेजींशी बोललो की त्या प्रकरणावर चौकशी करून एक तर पहिले स्थगिती करा आणि चौकशी करून ज्या पुढच्या सोसायट्यावर अन्याय झाला त्यांचा FSI वापरला गेला, उद्या त्या सोसायट्या रिडेव्हलपमेंटला गेल्या तर त्या ठिकाणी त्यांना FSI मिळणारच नाही. तो सगळा FSI या अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे मागची सोसायटी जी आहे त्या सोसायटीनं वापरून घेतला आहे. हे सगळं प्रकरण आहे. अधिकार अभिलेखामध्ये, नकाशामध्ये हे सर्व काही ठिकाणी फेरफार करून हे प्रकरण घडवलेलं आहे. असं हे सगळं आम्ही निदर्शनास आणून दिलं. 94,000 मराठीचे विद्यार्थी 10वीच्या परीक्षेत नापास झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये. मोठ्या प्रमाणात साहित्यिक आरोप करतात की शिक्षकांना मराठी शिकवता येत नाही, मराठी मुळाक्षर येत नाही आणि डोनेशन घेऊन प्राध्यापक भरले जातात म्हणून असे दिवस आहे. बघा, आता ज्या शाळेमध्ये मराठी शिकवणारे मास्तर आहेत त्यांचीच पोरं इंग्रजी शाळेत जात आहेत. त्यामुळे ते पोराशी संवाद साधताना इंग्रजी जर वापर करत असतील तर मराठीची अवस्था अशी होणारच आहे. म्हणून खरं तर असा नियमच केला पाहिजे, कोणी असू दे, की ज्या ठिकाणी जो शिक्षक शिकवतो त्याच शाळेमध्ये त्या शिक्षकांचा विद्यार्थी आपला मुलगा असला पाहिजे. हा नियम फार महत्वाचा मला वाटतो. म्हणजे पोराबरोबर इतरांची मुलांचा ते काळजी घेईल आणि मन लावून शिकवू शकेल. पण या मराठीच्या संदर्भात मात्र अनास्था चालली आहे. सरकारची चालली, तशी शिक्षकांची चालली आहे, मराठीची गळचेपी चाललीच. कारण त्याकडे आपण सगळे बघितलं की राजकीय हेतून न बघता साहित्यिकांचं म्हणणं जे आहे तो तरी विचार करून राज्य सरकारने पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. हे होणारं नुकसान इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं होते आणि विद्यार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात नापास होत आहेत. त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे आणि ते सरकार बघेल असं मला वाटतं. थँक्यू.